तर आखाती देशामध्ये सुरू असलेल्या या युद्धामुळे हिंगोलीमध्ये आता व्यावसायिक गॅस तुटवडा निर्माण झालेला आहे। परिणामी हिंगोलीमधील छोट्या मोठ्या हॉटेल व्यावसायिकांवरती आता चुली पेटवण्याची वेळ आली आहे। हिंगोली जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेला खिचडी भजे हॉटेल व्यावसायिकांनी गॅस नसल्याने आता चुली पेटवल्यात। दरम्यान या सगळ्या संदर्भातला सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। इराण, इस्रायल आणि अमेरिका या आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतामध्ये गॅस तुटवडा निर्माण झालेला आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडर जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत आणि याचा फटका जो आहे ते हिंगोलीतील प्रसिद्ध असलेल्या खिचडी भज्यांवर देखील पाहायला मिळत आहे। जे खिचडी भज्याचे जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांनी आता चुली पेटवायला सुरुवात केलेली आहे आणि चुलीवर जे आहे ते आपला खिचडी भजी आता सध्या करताना व्यापारी हे दिसत आहेत। हॉटेल व्यावसायिक आपण जर बघायला गेलं तर व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद केल्यामुळे हॉटेल व्यावसायिकावर आता चुली पेटवण्याची वेळ आलेली आहे। आपण जर बघायला गेलं आपल्यासोबत हे खिचडी बनवताना हॉटेल व्यावसायिक आहेत। दादा मला सांगा तुम्ही किती वर्षानंतर चूल पेटवलेली? आज 2 ते 3 वर्षानंतर माझी चूल पेटवत आहे। कारण की मला कमर्शियल गॅस जे हॉटेल लाईनला मिळतो तो कमर्शियल मिळण्यास बंद झालेला आहे। किती दिवसापासून बंद झाला? बंद कमीत कमी 10 ते 12 दिवस झाले बंद झाले। तर त्यामुळे मला चूल पेटवण्याची वेळ आलेली आहे। बरं, काय व्यवसायावर काय परिणाम झाला? गॅस व्यवसायावर परिणाम झालेला एवढा आहे की ग्राहकाला टाइमवर नाश्ता भेटणं, चहा मिळणं, त्यामुळे आम्हाला जे चुलीचा उपयोग करायला चुलीवर बनण्यासाठी वेळ लागतो आणि गॅसवर कसं आहे फास्ट होतो, त्यामुळे ग्राहकावर परिणाम पडत आहे। बरं, काय वाटतं आता किती दिवस असं चुलीवर करावं लागतं? आता जोपर्यंत तिकडलं युद्ध संपत नाही आणि भारतात किंवा महाराष्ट्रामध्ये गॅस उपलब्ध होत नाही तोपर्यंत आम्हाला चुलीचा उपयोग करावाच लागणार। निश्चित आपण जर बघायला गेलं तर हे चूल आहे आणि या चुलीच्या नंतर हे बघायला गेलं तर हे व्यावसायिक सिलेंडर आहेत आणि संपूर्ण खाली आहेत आणि या व्यावसायिक गॅस सिलेंडर संपल्यामुळे हे चहाचा व्यवसाय देखील यांचा ठप्प झालेला आहे। केवळ खिचडी भज्यावरच या व्यावसायिकांना आपलं उदरनिर्वाह करावा लागत आहे। यामुळे छोटे मोठे जे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांना देखील गॅस तुटवड्याचा फटका बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।